स्वतः शिवाजी साने आपल्यासोबत आहेत. अंजली दमानिया यांनी आज पुन्हा असं म्हटलंय की तुमचे म्हणजे अनेक लोकांचे आणि अशोक खरात याचे संबंध होते, त्यांचे फोनवरनं अनेकदा कॉल झाले होते, त्याच्यात तुमचं नाव घेतलंय. खरात बरोबर एक 7-8-10 वर्षापूर्वी माझा परिचय झालेला होता आणि तो कोणाच्या माध्यमातून झाला होता ते मला आता आठवत नाही, परंतु त्यातले ठळक काही गोष्टी आहेत. ज्यावेळी मी त्याच्याशी फोनवर संपर्क केला होता त्यातल्या 2 दुर्दैवी घटना आहेत, ज्यामध्ये एक 4 वर्षापूर्वी माझा एक मित्र घरातून निघून गेलेला होता आणि तो सापडत नव्हता म्हणून आम्ही सगळ्या मित्रांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली होती. तरी सापडेल असं वाटेना म्हणून मग काही मित्रांनी असं सुचवलं की खरातला आपण विचारून बघू, त्याला भविष्य कळतं म्हणून मी स्वतः माझ्या फोनवरूनच त्याला फोन केलेला होता आणि त्याने मला सांगितलं की तो मला म्हणे की आमदार साहेब तुमचा मित्र सुखरूप आहे आणि तो 2 दिवसांनी परत येईल. परंतु दुसऱ्याच दिवशी दुर्दैवाने आम्हाला त्या माझ्या मित्राची डेड बॉडी गोदावरी नदीमध्ये सापडली. तेव्हा आमचा सगळ्या मित्रांचा म्हणजे आमचा जवळजवळ 40-50 मित्रांचा ग्रुप होता, त्या सगळ्यांचा त्याच्यावरून विश्वास उडाला. पुन्हा एक आता 3-4 महिन्यापूर्वी माझ्या दुसऱ्या एका मित्राने मला फोन केला आणि सांगितलं की माझ्या एका मित्राचा मुलगा घरातून निघून गेला तर खरातला विचारायचं आहे, तो कुठं आहे. तर मी त्याला सांगितलं की मला नाही वाटत त्याचा काही परिणाम होईल, कारण त्याला काही फार भविष्य कळतं असं वाटत नाही. मग मी खरातला फोन केला, त्यावेळी खरातने माझाही फोन उचलला नाही, पण एक 10 मिनिटांनी खरातचाच मला फोन आला. त्यावेळी मला म्हणे आमदार साहेब बोला. तुम्ही म्हटलं असं एका व्यक्तीचा मला फोन आला होता, त्याला तुमच्याशी बोलायचं आहे, त्याचा तरुण मुलगा घरातून निघून गेलेला आहे. तर ते म्हणे माझं झालं आहे बोलणं त्याच्याशी आणि त्याचा मुलगा घरी येऊन जाईल. ह्या 2-3 ठळक गोष्टी ज्यावेळी मी त्याच्याशी संपर्क केला होता. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी.